मागच्या वेळेला पाहिलं की श्रीमद भागवतमचा इतिहास जाणून घेण्यासाठी नैमिषारण्यमधले ऋषीगण खूप उत्सुक आहेत आणि सूत गोस्वामी या श्रीमद भागवतम कशा प्रकारे या भौतिक जगतामध्ये अवतरित झालं हे समजून सांगण्यासाठी विशेष प्रसंग सांगायचं ठरवतात की कशा प्रकारे परीक्षित महाराज जे की महान राजर्षी होते, धर्माचं पालन करणारे राजा होते, त्यांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की तरुण वयामध्येच त्यांना शाप मिळाला की पुढच्या 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. आणि त्यावेळेस त्यांनी कसं स्वतःला तयार केलं मृत्यूला सामोरं जाण्यासाठी, श्रीमद भागवताचं श्रवण आणि स्मरण करून. आणि श्रील शुकदेव गोस्वामी जे की भागवताचे जे वर्ता म्हणतो, आपण काय म्हणतो, द स्पीकर, स्पीकरला मराठीत काय म्हणतो, वक्ता. वर्ता नाही, वक्ता. जे की श्रीमद भागवतमचे वक्ता आहेत आणि परीक्षित महाराज जे की श्रीमद भागवतमचे प्रमुख श्रोते आहेत, त्यांच्याबद्दल विशेषतः वर्णन केलेले आहे. तर मागच्या वेळेला आपण पाहिले की कशा प्रकारे अश्वत्थामा जो की पांडवांच्या गुरुचा म्हणजे द्रोणाचार्यांचा मुलगा होता, त्याने खूप पापमय कृत्य केलं आणि त्या पापमय कृत्याबद्दल अर्जुनाने स्वतःची बुद्धी वापरून आणि भगवंत कृष्ण, द्रौपदी, भीमसेन, धर्मसूत, युधिष्ठिर या सर्वांच्या परवानगीनं अशी शिक्षा दिली की सर्वजण संतुष्ट व्हावेत. की अर्जुनाला अश्वत्थाम्याला शिक्षा पण दिली, परंतु त्याला मृत्यूदंड पण नाही दिला, म्हणजे जिवंत पण ठेवलं, पण शिक्षा पण व्यवस्थित दिली. त्यानंतर आता आपण पाहू की भगवंत कृष्ण जे की पांडवांसोबत कोणत्या प्रकारे राहत आहेत, पांडवांशी त्यांचा संबंध काय आहे भगवंतांचं, कोण सांगेल? हरे कृष्ण. दीपाली माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, कविता यादव माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. कोणत्या भाऊ भावामध्ये राहत आहेत भगवंत पांडवांसोबत? येस संजय प्रभूजी, तुम्ही सांगत होता काही? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण हे कुंती मातेंचे भाचे आहे, परंतु ते पांडवांसोबत एक शुद्ध भक्त या नात्याने राहत आहे. बरोबर आहे की पांडव हे भगवंतांचे शुद्ध भक्त आणि नित्य सहयोगी आहेत आध्यात्मिक जगतामध्ये पण. पाचही पांडव, त्यांची आई कुंती माता आणि त्यांची पत्नी द्रौपदी हे सर्व भगवंतांचे नित्य सहयोगी आहेत. तर अशा प्रकारे भगवंत भौतिक नात्यामध्ये पाहायला गेलं तर कुंती ही त्यांची आत्या लागते भगवंतांची, आणि अर्जुन हे आत्याचा मुलगा, आत्ते भाऊ. असं आत्ते भाऊ मामे भावाचं कझिन्स, फर्स्ट कझिन्स असं नातं भगवंतांचं पांडवांसोबत होतं. परंतु भगवंत जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवान असले तरी आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी ते एवढे उत्सुक असतात नेहमी भक्तांना संरक्षण देण्यामध्ये आणि भक्तांबरोबर प्रेमाचं वेगवेगळ्या प्रकारचं आदान प्रदान स्वीकारण्यामध्ये आणि देण्यामध्ये, की भगवंत हे स्वतः पांडवांसोबत त्यांच्या घरातलेच, कुटुंबातलेच एक सदस्य असल्यासारखे राहायचे आणि वागायचे. वागण्याचा अर्थ काय? उदाहरणार्थ युधिष्ठिर महाराज हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते, तर युधिष्ठिर महाराजांना भेटल्यानंतर ते प्रणाम अर्पण करायचे. अर्जुन हे कृष्णाच्या कंटेम्पररी, कंटेम्पररी म्हणजे बरोबरीचे होते वयाने म्हणा आणि नात्यामध्ये, म्हणजे एक दुसऱ्यासोबत आदान प्रदान करण्यामध्ये. तर अर्जुनासोबत ते एका मित्राच्या स्वरूपात राहायचे आणि त्याचप्रमाणे जे लहान पांडव होते त्यांच्यापेक्षा, जसं नकुल, सहदेव यांच्यासाठी ते एका मोठ्या भावाच्या रूपामध्ये राहायचे. तर अशाच प्रकारे पांडव ज्यावेळेस कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये एवढे लाखो आणि करोडो योद्धे मारल्या गेले दोन्ही बाजूचे, त्यानंतर या नात्यातील मृत व्यक्तींच्या त्यांना पाणी देण्याच्या इच्छेने पांडव हे आपल्या कुटुंबासह गंगेवर जातात आणि त्यावेळी भगवंत पण अशा कौटुंबिक प्रत्येक कार्यामध्ये पांडवांच्या सोबत त्यांना साथ देत आहे. तर आपण हा श्लोक अगोदर वाचू. या अध्यायाचं शीर्षक आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण.
तर परीक्षित महाराजांचं रक्षण, जे की अजून आईच्या पोटात बाळ होतं, उत्तरेच्या पोटामध्ये, का करावं लागलं भगवंतांना, ते पण आपण पाहू या अध्यायामध्ये. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत उवाच उवाच अथ ते संपरेतानाम् अथ अथ ते ते संपरेतानां संपरेतानां स्वानम् उदकम् इच्छता स्वानाम् उदकाम् इच्छता दातुं स कृष्ण गंगाया दातुं स कृष्णगङ्गायाम् पुरस्कृत्य ययुः स्त्रियः. पुरस्कृत्य ययुः स्त्रियः आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. संजय प्रभुजी. यस प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. शील प्रभुपाद की जय. सूत गोस्वामी म्हणाले, उदकाची इच्छा करणाऱ्या नात्यातील मृत व्यक्तींनी उदक देण्याच्या इच्छेने पांडव द्रौपदीसह गंगेवर गेले. त्यावेळी स्त्रिया पुढे चालत होत्या. तात्पर्य, आजही हिंदू समाजातील कुटुंबात कोणी मृत झाले तर गंगेवर अथवा इतर कोणत्याही पवित्र नदीवर स्नानासाठी जाण्याचा प्रघात आहे. आता ऐकू येते? हा. ऐकू येते का राणी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस प्रभुजी. करू सर कंटिन्यू? हा. कुटुंबातील प्रत्येक जण मृतात्म्यासाठी एक पात्र भरून जल अर्पण करतो. त्यासाठी सर्व एकत्रितपणे चालत जातात. त्यावेळी स्त्रिया पुढे चालतात. अजूनही 5 सहस्र वर्षापूर्वी पांडवांनी हा नियम पाळला होता. भगवान श्रीकृष्ण पांडवांचे मामे भाऊ असल्यामुळे ते कुटुंबास समवेत होते. धन्यवाद प्रभुजी. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे भगवंत आपल्या शुद्ध भक्तांच्या प्रेमापोटी त्यांच्याच कुटुंबातले एक बनून त्यांच्यासोबत राहत होते, कठीण प्रसंगामध्ये आणि आनंदाच्या प्रसंगामध्ये पण. आणि अजून एक गोष्ट आपण विशेष पाहतो की शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं आहे, कृतज्ञता हा खूप मोठा गुण आहे. असं सांगितलं जातं की आपण ज्यावेळेस या पृथ्वीवर जन्म घेतो, जन्मतःच आपण बऱ्याच साऱ्या व्यक्तींसाठी बांधील असतो, बऱ्याच साऱ्या व्यक्तींबद्दल आपण उपकृत असतो. उपकृत म्हणजे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. कसे? जसं देवी देवता, कारण ते भौतिक जगातले सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वारा असू, पाऊस असू, हे सगळ्या गोष्टी देवी देवता जिम्मेदार आहेत पूर्ण सर्वांची व्यवस्था करण्यासाठी. त्याचप्रमाणे आपण जे महान ऋषी गण होऊन गेले, ज्यांनी की आपल्यासाठी शास्त्र वगैरे दिले, लिहून गेले, त्या ऋषीगणांसाठी आपला आदर दाखवण्यासाठी त्यांच्या प्रती पण आपण उपकृत असतो, ते कृतज्ञ असतो. त्याच प्रकारे सांगितलं गेलेलं आहे की आपले जे वंशावळ आहे, पूर्ण आपले जे पूर्वज आहेत, त्यांच्याबद्दल पण आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण केवळ त्यांच्यामुळे आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय, आपल्याला हे शरीर प्राप्त झालंय. म्हणजे आपल्याला शरीर प्राप्त झालं आपल्या आई वडिलांमुळे, त्यांना प्राप्त झाले त्यांच्या आई वडिलांमुळे. तशा सर्व पूर्वजांना आपण कृतज्ञ राहायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळं आपल्याला असं शरीर प्राप्त झालंय ज्याच्यामध्ये आपण भक्तीचं पालन करू शकतो. तर अशा प्रकारे त्यांचे जे कोणते खूप सारे नातेवाईक मारले गेले होते, त्यांच्या प्रती आदर दाखवण्यासाठी, आणि केवळ आदर दाखवण्याचीच गोष्ट नाहीये, असं सांगितलं जातं की आपण ज्यावेळेस पितरांना म्हणजे आपल्या पूर्वजांना ज्यावेळेस आपण श्राद्ध अर्पण करतो, श्राद्ध अर्पण करणे म्हणजे काय गोष्ट आहे? खूप साधी. भगवंत विष्णूंचा जो विष्णू प्रसाद आहे, तो आपण त्या पूर्वजांना अर्पण करतो, आणि ब्राह्मण बाकीचे जे कोणी बोलवलेले लोक आहेत त्यांना पण प्रसाद खाऊ घालतो. करण्याचं कारण असं की ज्यावेळेस हे पिंड म्हणा, श्राद्धात प्रसाद अर्पण करणं म्हणा, किंवा उदक म्हणजे पाणी देणं म्हणा,
या गोष्टी पूर्वजांना दिल्या जातात, त्यावेळेस त्यांचा पुढचा जो मार्ग आहे भगवंतांच्या भक्तीमध्ये त्यांच्या चरण कमळांकडे पुढे जाण्याचा, तो मार्ग सोयीस्कर होऊन जातो. त्यामुळे ह्या विधीचं पालन करणं आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी खूप खूप महत्वाचं आहे. आणि प्रभुपादजी सांगत आहेत भागवतामध्ये 5,000 वर्षांपूर्वी पण हे जे नियम होते, वेगवेगळे आपले जे ऑथॉरिटीज आहे, ऑथॉरिटीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? हरे कृष्ण. हक्क हक्क हक्क. हक्क तो एक झाला अधिकार. अधिकार, की अधिकार ओके. ज्यांचा आपल्यावर अधिकार आहे आणि ज्यांच्या प्रती आपण कृतज्ञ आहोत, अशा व्यक्तींसाठी आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे, की किमान त्यांना हे जग सोडल्यानंतर अडचणी येऊ नयेत आध्यात्मिक जीवनाच्या पुढच्या मार्गक्रमणासाठी. त्यासाठी विष्णूंचा प्रसाद हा अर्पण केला जातो पिंडदानाच्या रूपामध्ये, किंवा श्राद्धामध्ये जे अर्पण केलं जातं, किंवा पाणी देण्यासाठी पण तीच भावना आहे, की त्यांना त्यांच्या कृष्ण भावनेमध्ये पुढे मार्गक्रमण करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी काही अडथळे येऊ नयेत. तर आपण श्लोक क्रमांक 2 पाहू. तर ह्याचं स्कॅनिंग उलट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण खालच्या पेजवरून वरच्या पेजवर असं जाऊ. कन्फ्यूज होऊ नका. कृपया दुसरा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तेनी नियोदकं सर्वे मोदकं सर्वे विलप्य विलप्य च वृषं पुनः विलप्य च वृषः आप्लुता हरिपादाब्ज प्लुता हरिपादाब्ज रजः पूत सरिञ्जले रजपूत सरिञ्जले मृतांविषयी शोक करून त्यांना पाणी दिल्यावर त्या सर्वांनी भगवंतांच्या चरण कमळावरील धुळी कणांनी पावन केलेल्या गंगेच्या पाण्यात स्नान केले. भगवंत जरी पांडवांसोबत आपले आत्ते भाऊ किंवा कुंती महाराणी यांच्यासोबत आपली आत्या म्हणून जरी वागत असले, तरी पांडवांना हे पूर्ण माहिती होतं की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, आणि ते आपल्या नात्यातले म्हणून त्यांना न समजता पूर्ण पुरुषोत्तम भगवान ह्याच भावनेने पाचही पांडव त्यांना समर्पित होते. तर अशा प्रकारे त्यांनी भगवंतांच्या चरण कमळ आणि पदस्पर्शाने जी पावन झालेली गंगा आहे, कारण गंगा असं म्हटलं जातं की वामन देवांनी ज्यावेळेस बलिमर्दनाची लीला करताना या भौतिक जगातले हायर प्लॅनेटरी सिस्टम्स मधले प्लॅनेट्स आणि खालचे प्लॅनेट, जसं की हायर प्लॅनेटरी सिस्टम आहे स्वर्गलोक, महरलोक, तपलोक, जनलोक, सत्यलोक, हे सगळे पृथ्वीच्या वरचे प्लॅनेट आहेत. त्याचप्रमाणे खालच्या प्लॅनेटरी सिस्टम जसं तल, आतल, सुतल, वितल, तलातल, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे खालच्या प्लॅनेटरी सिस्टम्स आहेत, हे तीनही लोक आपल्या पायानी, छोट्या पायानी मोठा पाय करून तीनही लोक पूर्ण झाकून टाकताना वामन देवांच्या पायाच्या अंगठ्याचं नख जे होतं ते भौतिक जगातल्या बाह्य आवरणाला लागून त्यामधून गंगा नदी या भौतिक जगतामध्ये अवतरली. तर अशी गंगा ज्याचं पाणी हे समजलं जातं की भगवंतांच्या चरण कमळांना स्पर्श करून आलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये विशेष शक्ती आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी गंगा नदी ही खूप खूप जास्त लाभदायक आहे. तर अशा गंगा नदीच्या पाण्याचं स्मरण करून ज्या पाण्याने भगवंतांच्या चरण कमळांना धुतलं होतं, त्या पाण्यामध्ये पांडवांनी स्नान केली, आंघोळ केली. श्लोक क्रमांक 3. तत्रासीनं कुरुपतिं तत्रांसिनं धृतराष्ट्रं सह अनुजं गांधारीं पुत्रशोकार्तां गांधारी पुत्र शोकार्तां पृथां कृष्णां च माधवः
वृथां कृष्णां च महाराज तर पृथा हे कुणाचं नाव आहे? कुंती महाराणीचं. जसं आपण भगवंत अर्जुनाला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात भगवद्गीतेमध्ये, तर पृथा कधी कुंती पुत्र म्हणतात, कधी पृथ्वीचे पुत्र म्हणतात, कधी कधी भोज या वंशाबद्दल रेफर करतात. तर इथे सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस पांडव गेले होते आपल्या युद्धामध्ये मारल्या गेलेल्या आप्तेष्टांसाठी, तिथे प्रार्थना करण्यासाठी, त्यांना पाणी अर्पण करण्यासाठी, त्या ठिकाणी कुरुपती युधिष्ठिर महाराज, त्यांचे धाकटे बंधू आणि धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी व इतर सर्व असे सर्वच जण दुःखी होऊन बसले होते. भगवान कृष्णही, श्रीकृष्णही तिथे होते. आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे तात्पर्य? दीपाली माताजी, हरे कृष्णा, किंवा गणेश कुलकर्णी प्रभू. वाचू. हा प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. कुरुक्षेत्रावरचे युद्ध कुटुंबियांमध्ये लढले गेले होते. त्यामुळे दुःखी झालेले सर्वजण कुटुंबातीलच होते. त्यात युधिष्ठिर महाराज, त्यांचे बंधू कुंती, द्रौपदी, सुभद्रा, धृतराष्ट्र, गांधारी आणि त्यांच्या सुना असे सर्व होते. ज्या प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाला होता त्या कोणत्या तरी नात्याने एकमेकांशी संबंधित होत्या, म्हणून कौटुंबिक दुःख एकच होते. भगवान श्रीकृष्ण पांडवांचे मेहुणे, कुंतीचे पुतणे आणि सुभद्रेचे बंधू होते. त्यांना सर्वांविषयी सारखीच सहानुभूती होती, म्हणून ते सर्वांचे सांत्वन करू लागले. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद, धन्यवाद प्रभूजी. तर इथे भगवंतांना संबोधितांना काय सांगितले? पांडवांचे मेहुणे पण होते. मेहुणे कशा रूपात होते? कारण भगवंतांची जी बहीण होती, लहानी बहीण सुभद्रा, ती अर्जुनाला लग्नामध्ये दिलेली होती पत्नी म्हणून. तर अर्जुनाच्या टोटल 3 बायका होत्या, द्रौपदी, सुभद्रा आणि अजून एक, त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या. तर अशा प्रकारे भगवंतांचं दुहेरी नातं होतं. फर्स्ट कझिन म्हणजे आत्ते भाऊ, मामे भाऊ म्हणून पण होते, आणि भगवंतांच्या लहान्या बहिणीची म्हणजे सुभद्रेची पती हे अर्जुन स्वतः होते. तर अशा प्रकारे कुरुक्षेत्रामध्ये असंख्य प्रमाणामध्ये, म्हणजे पांडवांकडून जी सेना होती, 7 अक्षयोनी, 7 अक्षयोनी, आणि भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे एका अक्षयोनीमध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे सैनिक येतात, किती असंख्य संख्येमध्ये सैनिक येतात. तर त्या सर्व सैन्यामध्ये पांडव आणि कौरव दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये केवळ आणि केवळ पांडव वाचले, आणि काही बोटावर मोजणे इतके लोक शिल्लक राहिले. जसं कौरवांकडून अश्वत्थामा शिल्लक राहिला आणि कृपाचार्य शिल्लक राहिले, त्याचप्रमाणे पांडवांकडून मुख्यतः 5 पांडव आणि बाकीचे अनंत प्रमाणामध्ये सैन्य वगैरे सर्व मारले गेले दोन्ही बाजूंचे. तर सर्वजण याच्यातले जास्तीत जास्त कुरु या वंशाचेच पुत्र असल्यामुळे सर्व मृतांचे नातेवाईक हे पण आपाप समजले नातेवाईक होते. त्याच्यामुळे ह्या सर्व मृत आत्म्यांना आध्यात्मिक लाभ प्राप्त व्हावा यासाठी युधिष्ठिर महाराज, पांडव आणि बाकीचे कुटुंब सदस्य हे सर्व गंगेला इथे गेलेले आहेत. तर आपण अजून एक श्लोक पाहू आणि मग आज कन्क्लूड करू. 4था श्लोक कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. सांत्वयामास मुनिभिर हत सुचार्पितान् भूतेषु कालस्य गतिं भूतेषु कालस्य गती दर्शयन् प्रतिक्रियां प्रतिक्रिया. हरे कृष्ण. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण प्रभूजी. कविता माताजी, रेश्मा माताजी, तुम्हाला पुढचा श्लोक सांगेल मी, ठीक आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. सर्व शक्तिमान नियतीचे अपरिवर्तनीय नियम आणि प्राणी मात्रांवर होणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया यांचा उल्लेख करून
भगवान श्रीकृष्ण आणि मुनिजन स्वजनांच्या मृत्यूमुळे शोकाक्रांत झालेल्या मंडळींचे सांत्वन करू लागले. तात्पर्य पण वाचू प्रभूजी. हा हा माताजी. भगवंताच्या आज्ञेतील निसर्गाचे कठोर नियम कोणत्याही प्राण्याला बदलता येत नाहीत. प्राणी मात्रे सर्व शक्तिमान भगवंतांच्या नेहमी अधीन आहेत. भगवंताकडून नियम आणि आदेश येतात. या नियमांना आणि आदेशांना सामान्यपणे धर्म म्हणतात. धर्माची सूत्रे कोणालाही निर्माण करता येत नाहीत. भगवंताच्या आज्ञेचे दृढतेने पालन करणे हा अधिकृत धर्म होय. भगवद्गीतेत भगवंताच्या आज्ञा स्पष्टपणे घोषित केलेल्या आहेत. प्रत्येकाने त्यांचे किंवा त्यांच्या आज्ञेचे पालन करावे. त्यामुळे सर्वजण भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या सुखी होतील. जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहोत तोपर्यंत भगवंताच्या आज्ञेचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. यदा कदाचित आपण भगवंताच्या कृपेने भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त झालोच तर आपण आपल्या मुक्त स्थितीतही भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करू शकू. भौतिक स्थितीत आध्यात्मिक दृष्टी नसल्याने आपण स्वतःला आणि भगवंतांनाही समजू शकत नाही. परंतु भौतिक आसक्तीतून मुक्त झाल्यावर आणि आपल्या मूळ आध्यात्मिक स्थितीत स्थिर झाल्यावर आपण स्वतःला आणि भगवंताला त्यांच्या समोरासमोर प्रत्यक्ष पाहू शकतो. जीवनाची भौतिक धारणा सोडून दिल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्थितीत स्थित होणे म्हणजेच मुक्ती. म्हणून मनुष्य जीवन हे आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची योग्यता मिळवण्यासाठीच आहे. दुर्दैवाने आपण भौतिक मायाशक्तीच्या प्रभावामुळे काही वर्षाचेच असलेले हे क्षणभंगूर जीवन म्हणजे शाश्वत अस्तित्व आहे असे समजतो आणि मायाला निर्माणलेले देश, गृह, भूमी, संतती, पत्नी, समाज, संपत्ती अशा भ्रमित प्रस्तुतीकरणाचा संग्रह करून भ्रमित होतो. अशा खोट्या स्वाभिमानांचे रक्षण करण्यासाठी मायेच्या नाचविण्यानुसार आपण एकमेकाशी लढत राहतो. आपण आध्यात्मिक ज्ञानाचा विकास करून हे समजू शकतो की या भौतिक संग्रहाशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही. हे समजल्यावर आपण भौतिक आसक्तीतून तत्काळ मुक्त होतो. भगवत भक्त भौतिकतेने गोंधळून गेलेल्या मनुष्याच्या हृदयात नाम संकीर्तन रूपी दिव्य ध्वनीचे खोलवर रोपण करू शकतात आणि त्याद्वारे त्यांच्या मायेपासून आणि शोकापासून मुक्ती मिळवून देतात. शोकापासून मुक्ती मिळवून देतात. अशा भगवत भक्तांच्या संगतीत भौतिक अस्तित्वाविषयीचे चुकीचे समज तात्काळ दूर होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या भौतिक अस्तित्वांचा कधीही न सुटणाऱ्या समस्या आहेत. या समस्या निर्माण करणाऱ्या प्रकृतीच्या कठोर नियमात गुरफटलेल्या जीवनासाठी मुक्त होण्याचा हाच उपाय आहे. येथे युद्धात मृत्युमुखी पडलेल्या आपतेष्टांच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या कुरुवंशातील मंडळींना भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाधारी सांत्वना दिली. शील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे आपल्याला श्रील प्रभुपादजी सांगत आहेत कशा प्रकारे भौतिक जगतामध्ये भगवंतांनी ठरवून दिलेले जे नियम आहेत ते टाळणं कुणालाच शक्य नाहीये. जसं की आपण महाभारतामध्ये पण पाहतो, अर्जुन जरी भगवंतांचे शुद्ध भक्त असले तरी भगवंतांच्या डोळ्यासमोर आणि अर्जुनाच्या डोळ्यासमोर जे अभिमन्यू होता, जो की अर्जुनाचा पुत्र होता सुभद्रेसोबत, तर भगवंतांच्या स्वतःच्या सख्या बहिणीचा आणि आपल्या शुद्ध भक्ताचा मुलगा म्हणजे आपला भाचा अभिमन्यू याला मृत्यू स्वीकारावा लागला भगवंतांच्या समोर. तर सांगण्याचा अर्थ असा की असं सांगितलं जातं की नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द सँक्शन ऑफ द लॉर्ड. या भौतिक जगतामध्ये गवताचं एक पान पण हलत नाही भगवंतांच्या आज्ञेशिवाय. तर त्यांचं मन ओळखणं किंवा त्यांची इच्छा ओळखणं ही सोपी गोष्ट नाही. पण एक गोष्ट निश्चित करू शकतो आपण, त्यांनी दिलेल्या
नियमांचं पालन करून, त्यांनी दिलेल्या शास्त्रांना समजून घेऊन आपण भगवंत कशा प्रकारे आपल्याला या भौतिक जगतामध्ये राहायचं आहे ते समजावून सांगत आहेत, ते शिकू शकतो आपण. जसं की उदाहरण देतो आपण, कधीही आपण कोणतं इलेक्ट्रॉनिक गॅजेट, कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी आणतो, त्या वस्तूसोबत किंवा कोणत्या इलेक्ट्रिकल वस्तूसोबत आपल्याला एक मॅन्युअल प्राप्त होतं. जसं तुम्ही फ्रीज घरी आणलं तर तुम्हाला एक मॅन्युअल, एक पुस्तिका मिळते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही हे गॅजेट वापरण्याच्या अगोदर तुम्ही ही पुस्तिका व्यवस्थित वाचून घ्या, कसं वापरायला पाहिजे ते समजून घ्या आणि त्याच्यानंतरच वापरा, जेणेकरून ते गॅजेट पण चांगलं राहील आणि आपल्याला काही इजा पण होणार नाही. त्याच प्रकारे असं सांगितलं जातं की भगवद्गीता जे आहे ते आपल्याला ह्या भौतिक जीवनामध्ये कशा प्रकारे जीवन व्यतीत करायचं त्याचं हँडबुक आहे, त्याची पुस्तिका दिलेली भगवंतांनी. आणि त्या पुस्तिकेमध्ये विस्तारितरित्या वर्णन आहे की कशा प्रकारे आपण भगवंतांबद्दलचा संबंध ओळखून आणि भगवंत आणि भक्त त्यांच्या संबंधानुसार आध्यात्मिक नियमांचं पालन करून आध्यात्मिक अंततः आपण भगवत धाम प्राप्त करू शकतो, भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. तर हे जे नियम भगवंतांनी घालून दिलेले आहेत, 6व्या स्कंदामध्ये भागवतामध्ये यमराजजी सांगतात की धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. भगवत प्रणीत म्हणजे धर्म केवळ तेच नियम आहेत जे की भगवंतांनी प्रदान केले. तुम्ही, मी किंवा कोणताही साधारण या भौतिक जगातला बद्ध जीव आपण धर्म नवीन काढू शकत नाही, कारण खरा धर्म तो जो की भगवंतांनी स्वतः प्रस्तुत केलेला आहे. आणि ह्या भगवंतांनी दिलेले नियम, त्यांनी आपल्याला दिलेले जे धर्माचे नियम आहेत ते व्यवस्थित समजून घेऊन त्याचं जर आपण पालन केलं तर आपल्याला या माया शक्तीतून दूर होऊन भगवत धामात घेण्यासाठी कल्प तरुभ्यश्च भुजीज माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, हरे सादर कृष्ण प्रणाम. प्रभुजी. हरे कृष्ण, सादर प्रणाम. हरे हरे कृष्ण कृष्ण, प्रभुजी. सादर हरे प्रणाम. कृष्ण, हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभुजी. धन्यवाद, प्रणाम. हरे धन्यवाद. कृष्ण, दंडवत.